पहिले काय केलं जातं, आपला काटा चालू केलं मध्ये न घेता लिटरमध्ये घ्यायला लागतं. लिटर केलं त्याच्यानंतर काटा इथं दुधाचं वजन केलं जातं. वजन केल्यानंतर ह्या शंपलमध्ये दूध घेऊन तिथं ह्या मशीनला हे थंड करायसाठी हे मशीन हे दुधाचं टेम्परेचर मेंटेन करतं. हे जे मशीन दुधामध्ये जे आपल्या दुधामध्ये काही लोक शेतकरी काय करतात युरिया मिक्स आणत्या किंवा पाणी टाकून आणत्या. आता ह्या दुधामध्ये त्याचं अंश किती चांगलं आहे, दूध किती प्रकारचं चांगलं आहे किंवा त्याच्यामधले जे साय येणारी जे अंश आहे ते कमी आहे का जादा आहे ते मशीन सांगतो आपलं दूध किती योग्य आहे म्हणून. त्याच्यानंतर इथून चेक केलं, त्याच्यानंतर ही कांदी तिच्यातून आपण काय करतो, दूध वरती घेतो. वरती घेतलं त्या आणखीन एका शंपलमध्ये टाकतो, त्याच्यामध्ये टाकलं. त्याच्यानंतर आपल्याकडे काय हे सॉल्ट आहे, हे युरिया चेक करायचं आहे. दुधामध्ये ज्या शेतकऱ्यांनी युरिया आणला किंवा त्याच्याकडे सॉल्ट म्हणजे मीठ टाकून आणते, कोणी शुगर आणतं, आपण काय चेक करू शकतो. आता हे लिक्विड आहे, हे कशाचं आहे, युरिया कशाचं आहे, हे सॉल्ट युरिया आणि हे शुगर. आता जे आपल्याकडे दूध आहे समजा, ह्या नळीनं याच्यातून घेऊन काही अंश याच्यात मिक्स करायला लागतं. हे लिक्विड आपण मिक्स केलं दुधात का, हा फॅट इथं वरती फॅट दाखवून, त्याच्यानंतर SNF, त्याच्यानंतर डिंगरी, त्याच्यानंतर ऍड वॉटर जे तुम्ही वॉटर टाकलेलं आहे याच्यात ते इथं दाखवलं किती टक्के आहे. त्याच्यानंतर प्रोटीन किती टक्के आहे ते इथं दाखवलं. फॅट किती आला याचा आणि डिंगरी किती आहे. मग हे काय आहे, दूध आहे का पाणी आहे, त्याच्यामुळे काय दाखवलं ना तर म्हणजे हलवतं ते पूर्ण त्याला पूर्ण दुधाला हलवलं आणि टेम्परेचर मेंटेन मिल्कचं दाखवलं बा. फॅट किती आहे, प्रोटीन किती आहे बघा. दूध फॅट किती आला याचा 4.6 आहे आणि 3 काय आला आणि डिग्री किती आली 27.9 दिसते. 9. आता याच्यात वॉटर किती दाखवलेलं 0.67 म्हणजे 1% बी नाहीये, 0.5% आहे फक्त 0.5%. आणि त्याच्यानंतर प्रोटीन किती टक्के आलं याच्यात 3.29. हे दुधाचं पूर्ण माहिती देतं हे मशीन आपल्याला. म्हणजे दूध कसं आहे ते समजून जातं याच्यावर. ऍप्लिकेशन राहतो फ्लिपकार्टचा ॲड्रेस टाकायचा आपला, त्या ॲड्रेसवर येऊन जातं. त्याला 7 दिवसाची रिटर्न पॉलिसी राहते. त्याच्यामध्ये आपण काय केलं त्याबद्दल ही माझी ट्यूब वरती कॅन्स कारण त्याच्यामध्ये बसलेली आपण करून दाखवतो ना ही ज्या देणार त्याच्यात 25 किलोची असते ती 2 आणि 21 किलोची असते ही 200. अजून त्याच्यामध्ये वाटी त्याच्यामध्ये कलर टाकून मग स्प्रेला कलर वेगवेगळा कलर टाकायचा याचे ना भैया इथं रबराचं पाणी असतं. ही मोठी घोंडा बोलतो का रबर हे आणि स्वतः बनवले हे पण स्वतः बघा किती भारी ते टाकायचं नाही एका वाटीमध्ये घेतलं का रबर हळा वळायची त्या पाण्यात तेवढं पाहिजे तेवढं लागतं तेवढं घ्यायचं वाटीमध्ये आणि ब्रश किंवा म्हणतात सगळं किती लावायचं त्याला कंप्लीट 20 ते 15 हात मारणार या मारल्यानंतर मग आपण काय करायचं इतकी लक्ष द्या आवड मला लागतंय अच्छा बरं अच्छा आवड आहे ते याच्यावर